राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आता टोमॅटो जवळपास बरेचसे झाडांचे सुरुवातीला ते एकदम परिपक्व झालेले आहेत. बरेचशा ठिकाणी थोडेफार असे काही गाभोळे झालेले आहेत. आणि वरती पण तुम्ही टोमॅटो बघा, खूप अशा प्रमाणामध्ये टोमॅटो लागलेले आहेत सध्या. आणि जे खाली हे बघा, आता हे जुने टोमॅटो हे बघा, आता साईज पण एकदम छान प्रकारे झालेली आहे. पण या स्टेजला तर एक आळी पोकरणारी समजा एक आता फळं जी आहेत त्या फळांना टोकरणारी आळीचा सध्या असा प्रादुर्भाव खूप ठिकाणी असं बघायला भेटलेला आहे याच्यामध्ये. कारण की आता टोमॅटोची साईज अशी मोठी झालेली आहे. आता टोमॅटो पिकायला सुद्धा सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी. पण आता बऱ्याचशा ठिकाणी आता आळी समजत आहे, फळं टोकर समजत आळी. हे बघा, आता ह्या ठिकाणी बघा, आता आळीनं ही साईज खाल्लेली आहे. आता ह्या टोमॅटो पूर्ण खराब होऊन जाणार. आता ह्याच टोमॅटोतून आळी बाहेर निघणार. हे बघा, आता शेजारचा एक टोमॅटो खराब झाला, आता इकडचा एक टोमॅटो खराब झाला. तर याच्यामुळे एक फळं सडण्याचे एक त्याच्यामध्ये चान्सेस खूप जास्त असतात. आणि याच्यामध्ये असं हे बघा, आता इथं 4-5 फळं खराब झाले. याच्यामुळे आपल्याला एक उत्पादनामध्ये खूप याच्यामध्ये घट होते. आणि याच्यामध्ये दुसरी एक समस्या दिसून आली की फळाच्या खालच्या साईडनं फळ असं सडायला सुरुवात होते. तर त्याचंही तुम्हाला एखादं एक्झाम्पल दाखवतो. तर तसे बघा, आता बरेचसे फळं असते. हे बघा, हे साईडला काढून टाकलेत. हे बघा, आता हे फळ, आता हे वरतून एकदम चांगलं फळ. आणि हे बघा, आता खालून त्याला असं सडल्यासारखं असं चट्टा पडतो एक. असे बरेचसे फळ असे आम्ही प्लॉटच्या बाहेर टाकून दिलेले आहेत, जेणेकरून हे सडून दुसरं फळही त्याच्यामुळे खराब होऊ नये. तर त्याचं एक मेजर कारण म्हणजे झाडामध्ये कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरतेमुळे ते फळ सडण्याचं किंवा फळ तडकण्याचं तसं एक कारण होत असतं. आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं की बुरशीजन्याचं एक कारण म्हणजे ते एक डायरेक्ट फळ सडण्याचं कारण असतं. पण खालून जे चट्टा पडतो एक फळ सडण्याचं कारण ते कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरतेमुळे होत असतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये फवारणीमधून किंवा ड्रिपमधून कॅल्शियम आणि बोरॉन देण्याचं खूप गरज आहे त्याच्यामध्ये. तर आज आम्ही याच्या संदर्भात एक फवारणी घेणार आहे याच्यामध्ये. तर ती कोणती घेणार आहेत त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आता याच्यामध्ये जसजशी वरती नवीन फळं लागायला सुरुवात होईल तसं तुम्हाला फ्रूट बोररची समस्या याच्यामध्ये अजूनही जास्त बघायला भेटेल. त्यामुळे आपल्याला होईन तेवढंच लवकर आपल्याला याच्यामध्ये एक नियंत्रण घेणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये बघा, आता आम्ही हे सिजंटा कंपनीचं आलिका घेतलेलं आहे. याच्यामध्ये थायमोथॅक्झाईम आणि लॅम्बडासायलोथ्रिन हे 2 घटक असे याच्यामध्ये बघायला भेटतील. तर हे तुम्हाला थ्रिप्स, पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि जे फळ पोखरणारी आळी असते याच्यावरती तुम्हाला चांगल्या प्रकारे असं नियंत्रण याच्यामध्ये भेटून जाईल. आणि दुसरं एक त्याच्यामध्ये आपण कॅल्शियम घेतलेलं आहे, जेणेकरून आपण तुम्हाला हे बघा, आता इथं एक फळ आहे. हे बघा, हे असं खालच्या साईडनं असं इथं सडण्यासारखं एक डाग झालेला आहे. तर अशी समस्या कॅल्शियम आणि बोरॉनमुळे ही समस्या हे दूर होऊन जाईल. तर आजच्या फवारणीमध्ये आपण कॅल्शियम घेतलेलं आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 2-3 दिवसानंतर आपण याच्यामध्ये पोटॅशियम शोनाईट आणि बोरॉन याची फवारणी करणार आहेत. म्हणजे टप्प्याटप्प्यानं आपल्याला 2-3 दिवसाच्या अंतरानं हे सूक्ष्म अन्नद्रव्य देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपलं फळही चांगलं राहील आणि पोटॅशियममुळे आपलं फळांची साईजही वाढण्यासाठी त्याला झाडाला मदत होईल. आता फळं बघा, झाडांना फळाची संख्या एकदम खूप छान प्रकारे आहे व भरपूर अशी सध्या फळं लागलेली आहेत. आणि बऱ्याचशा ठिकाणी आता फळं पिकायला सुरुवात. आता हे बघा, हे सुरुवातीचे फळं आता खूप छान प्रकारे अशी सध्या साईज झालेली आहे. म्हणजे 8 ते 10 दिवसामध्ये आता याला तोडण्याला याच्यामध्ये सुरुवात होऊन जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.